देवगड हापूस यावर्षी खूप महाग झालाय आणि याचं कारण आहे अवकाळी पाऊस आणि वातावरण. देवगडमध्ये कॅनिंग सुरू आहे. याचा कॅनिंगचा दर जो आहे ते दर कशा पद्धतीचे असणार आहेत, कारण देवगड हापूस खायला मिळावा हे प्रत्येकाची इच्छा असते. मात्र देवगडमधील काही व्यापारी जे आहेत ते कॅनिंगचा पण व्यवसाय करतात. इथल्या आंब्याला कॅनिंगच्या फार मागणी असते. निश्चितच यावर्षी 8 ते 10% फक्त देवगड जो आंबा आहे. मात्र इथे देवगडमध्ये कॅनिंग सुरू आहे. कशा पद्धतीने कॅनिंग सुरू आहे आणि त्याचे दर काय आहेत, काही आंबा व्यावसायिक काय सांगाल? कॅनिंग सुरू आहे आणि काय दर आहेत कॅनिंगचे? कॅनिंगचा आज दर जरा कमी झाला आहे 7 रुपयाने. आज दर 54 रुपये चालू आहे कॅनिंगचा. कालपर्यंत 60-62 रुपये होता दर. 60-62 आणि माल पण खूप कमी आहे. म्हणजे फक्त 30% माल आहे. दरवर्षी आमचे ना 12 गाडी सुटायचे, ते ह्या वर्षी फक्त 3 ते 4 गाडी सुटतात. किलो कसा दर आहे? आता 54 चालू आहे. 54 रुपये. गेल्या वर्षी हा दर काय होता? गेल्या वर्षी पण ह्याच रेंजमध्ये होता, पण गेल्या वर्षी आंबे त्यावेळी होते 60-70% आंबे होते. तर ह्या वर्षी आंबे कमी असल्यामुळे दर जरा जास्त पाहिजे होता अजून. परंतु हा कॅनिंगचा दर तुम्हाला परवडतो का? आंबा कॅनिंगला किती येतो दरवर्षी? काय करतात? हे आता सगळा माल कंपनीला जातो डायरेक्ट. कंपनी कॅनिंगचा सगळा कंपनीला जातो मला ज्यूससाठी. ते ज्यूससाठी देवगडात कॅनिंगला घालणं परवडतं. हा, मार्केटचा रेट पण कमीच आहे ना डागी मालचा. हा कसा आहे, सालावर पण डाग आहे सगळं बघू शकता तुम्ही. हा क्लिअर फळ नाही. त्याचे दर मार्केटमध्ये कमीच असतात. त्यापेक्षा ते शॉर्टिंग करून काढण्यापेक्षा डायरेक्ट कॅनिंगला टाकलेला परवडतो. आंबे पडलेले आंबे असतात. पडलेले नाही. हो जो आंबा आहे ना, आंबा या आंब्याला कसं डाग आहे सालावर, आतनं चांगला आहे. हा सालावर डाग असल्यामुळे याचा रेट कमी आहे मार्केटमध्ये. तो आंबा शॉर्टिंग करण्यापेक्षा डायरेक्ट इथं कॅनिंगला टाकलेला परवडतो. आपण बघतो की कशा पद्धतीने कॅनिंग सुरू आहे. सगळं कॅनिंगची प्रोसेस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आंबा जो आहे कॅनिंगला येतोय आणि आंबा बागायतदार पण फार हैराण आहेत, कारण कॅनिंगचे दर जे आहेत दर वाढलेत आणि यामुळे जे आहेत हापूस आंब्याचा दर यावर्षी गगनाला भिडलेला आहे. हेच दर जे आहेत हे कॅनिंगचे दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे पल्प असतील किंवा इतर जे साठे बनवले जातात याचे दर वाढणार आहेत का? दर अजून तरी काय निश्चित झाला नाही वाढणार की कमी होईल तो, पण शक्यता तर आहे दर वाढतील. हो, दर वाढण्याची शक्यता आहे. किती टन कॅनिंग करतात दरवर्षी? दिवसाला आमचे 10-12 गाड्या होतात आंबा. दरवर्षीपेक्षा जास्त आहे का? यावर्षी कमी आहे. यावर्षी फक्त 3 ते 4 गाडीच आहे. 3 ते म्हणजे नाही म्हटलं तर 40 ते 50% आहे यावर्षी कॅनिंग. दरवर्षी किती टन कॅनिंग करता तुम्ही आंबा? दरवर्षी नाही म्हणजे 100 पर्यंत होत असणार. 100च्या वर. 100 टनच्या वर. यावर्षी किती प्रमाण? अजूनपर्यंत तर काय कळत नाही. अजूनपर्यंत 2 ते 3 म्हणजे दिवसाला फक्त 30 टन पर्यंत माल होतो दिवसाला. गेल्या वर्षी दर काय होता कॅनिंगचा? दर फिक्स काय असं नसतो. 50 रुपये 40 रुपये. देवगड हापूसला कॅनिंगला जास्त दर आहे का इतर? हो, इथं सगळ्यापेक्षा देवगडला रेट जास्त. 30 एवढा कमी नव्हता. 40-45 एवढा दरम्यान होता. 40-45-50. आपण बघतो की मी देवगडमध्ये आणि सगळे आंबे जे आहेत ते कॅनिंगला आलेले आहेत आणि कॅनिंगचे दर जे आहेत हा 62-64 होता, 60 पर्यंत गेलेला होता. मात्र यावेळेचा कॅनिंगचा दर जो आहे हा घसरताना पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात देवगड हापूस जो आहे हा कॅनिंगला येत असतो. काही होलसेल व्यावसायिक आहेत हे कॅनिंग करतात. कशा पद्धतीने हा आंबा जो आहे कॅनिंगला येतात, विशेषतः रात्री उशिरा हा व्यवसाय चालतो. आपल्यासोबत अजून काही व्यावसायिक आहेत. काय सांगाल? कॅनिंगचे दर जे आहेत हे दर 62-64 पर्यंत होते, आता खाली आले. परवडते का तुम्हाला? नाही परवडणं म्हणजे शेतकऱ्यांना एकदम तो फटका बसला ना. आधीच एकतर आंबा कमी, त्यात एवढा रेट खाली उतरल्यामुळे शेतकरी म्हणतात की आधी आंबाच कमी आणि त्यात रेट एकदम खाली उतरल्यामुळे त्यांना पण जरा नुकसानाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे तुम्ही इथे बसलाय, हे प्रत्यक्षात किती प्रमाण आहे आंबा येण्याचं? भरपूर कमी. जेव्हा नाही म्हटलं तरी 90% तरी पकडा कमी आहे यंदा. दरवर्षी 90-80% तरी कमी आहे. एवढा आंबा तरी आहे का? आहेत ते पण काय एकदम नसल्यासारखेच आहेत. म्हणजे जरी तुम्ही काढला तर सगळेच आंबे चांगले थोडे निघणार. असे 3-4 नंबरचे आंबे निघतात सगळे. विक्रीसाठी लावलेल्या आंब्याचे काय दर आहे? आता विक्रीसाठी आता रेट थोडा डाऊन झाला, तरी पण मागच्या वर्षीपेक्षा जास्तच आहे रेट. म्हणजे 3,500-3,000ची पेटी चालू आहे भरली मोठी. केव्हा संपेल देवगडचा आंबा? आमच्या तरी माहितीचं शेतकऱ्यांचे बोलणे आहेत ते अजून 10 दिवस आहे. 10 दिवस लोकल सगळ्या नाही. हा पुढचा महिना पण बऱ्यापैकी कव्हर होतो येणारा. हे बघतोय सगळे आंबे जे आहेत, आंबे काही विक्रीला लावलेले पाहायला मिळतात आणि
प्रत्यक्षात तुम्ही बघाल तर डागाळलेला जो आंबा आहे, हा डागाळलेले आंबे मी दाखवतो कशा पद्धतीने हापूसवर त्याचा परिणाम झालेला वातावरणाचा. हे डागाळलेले आंबे आहेत आणि परिणामी इथल्या व्यापाऱ्यांना हे आंबे जे आहेत कॅनिंगला घालावे लागतात. मात्र कॅनिंगचा दर काही वेळा 64-62 होता आणि तो 54 पर्यंत घसरलेला पाहायला मिळतो. त्यामुळे कॅनिंगला यावर्षी जरी दर चांगला मिळत असला तरी आंबा कमी आहे. त्यामुळे निश्चितच आंब्यापासून जे पदार्थ बनवले जातात, पल्प असतील, साठे असतील, याचे दर मात्र यावर्षी निश्चितच वाढणार आहेत. त्यामुळे निश्चितच रॉ मटेरियल आंबे अर्थात रॉ मटेरियल कच्चा आंबा जो कॅनिंगचा आंबा आहे याचे दर कुठेतरी वधारलेले पाहायला मिळतात. त्याचा परिणाम जो आहे हे निश्चितच जे पदार्थ बनवले जातात त्याच्यावर होताना पाहायला मिळतो. कॅमेरामॅन वेदांत भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, देवगड.